पूर्वीचं छान, शांत, निसर्गरम्य असणारं आजरा हळूहळू ओसाडपणाकडे वाटचाल करीत आहे. आजरा आणि आजरा परिसरातील लोक वारीसाठी जेव्हा पंढरपूर मार्गाकडे जातात, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की त्या दुष्काळी भागात सुद्धा ते रस्ते, तो भाग गर्द-वनराईनं वेढायला लागलेला आहे. परंतु आमच्या आजऱ्याची मात्र मूळचा निसर्गसंपन्न असणारा आजरा ही ओळख पुसून टाकण्याच्या मार्गावर आहे. विकासकामांना कोणाचाही विरोध नाही, परंतु तो विकास पर्यावरणपूरक कसा असावा या संदर्भात शासनाशी चर्चा व्हायला हवी. लोकांनी आपलं सहकार्य पण द्यायला हवे. एक गोष्ट मात्र सर्वसामान्य नागरिकांना कधीच कळत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पर्यावरणपूरक विकासच हवा आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जर या उद्देशासाठी काम करते आणि इंजिनियर्स, झाडे तोडणारे कॉन्ट्रॅक्टर्स सुद्धा जर याच उद्देशासाठी जर काम करत असतील, तर हा उद्देश पर्यावरणपूरक विकास वास्तवामध्ये का दिसत नाही? रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात लागलेली झाडे खरोखर लावली किती जातात आणि जगवली किती जातात हा संशोधनाचा विषय आहे. लहानपणापासून परिकथा ऐकलेल्या असतात. या परिकथांमध्ये एक गुलबकावलीचं फूल असतं, जे 7 समुद्रापार असतं आणि ते मिळण्यासाठी जवळपास अशक्यप्राय असतं. भारतासारख्या देशांमध्ये पर्यावरणपूरक विकास हे गुलबकावलीचं फूल तर नाही ना? आमचा आजरा कोणेकेकाळी अत्यंत मोठ्या अशा असंख्य वडाच्या झाडांनी वेढलेला होता. आता मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच वडाची झाडे शिल्लक आहेत. वाटंगी फाटा ते महागाव येथे निव्वळ 13 वडाची झाडे शिल्लक आहेत. ही झाडे तरी कशी वाचवता येतील यासाठी वृक्षप्रेमी समूह आणि काही पर्यावरणप्रेमी गेले काही महिन्यांपासून अथक प्रयत्न करीत आहेत. संकेश्वर बांधा रस्ता रुंदीकरणादरम्यान शेकडो वटवृक्षांची कत्तल झाली. ते तरी काही आम्ही वाचवू शकलो नाही. आता मात्र निकराचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी महाराजांच्या शिकवणीला स्मरून हा लढा चालू आहे. आणि वटवृक्ष स्वामी महाराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांना अगदी संपूर्ण शरण जाऊन साकडे घालतो. या कामाला यश मात्र द्या.